फिर एक बार बढ़ता हुआ 2 पर 2 रन बिना किसी नुकसान के पहले ओवर के 2 गेंदों के बाद। फिर एक बार संजीव की अगली गेंद, ये गेंद अच्छा शॉट, पंच किया गेंद को वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ। फील्डर वहां तेजी के साथ गेंद पर आते हुए गेंद को फील्ड किया और फिर एक बार एक सिंगल। 1 रन के साथ 3 पर पहुंचता हुआ स्कोर, 3 रन बिना किसी नुकसान के। इस बार फुल टॉस गेंद को उठाकर खेला है, काऊ कॉर्नर पर फील्डर मौजूद, लेकिन बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर, शानदार फील्डिंग भानुदास की, जिन्हें हम हमेशा कहते हैं कि कोपर करने टीम के जॉन्टी रोड्स। पिछले मैच में भी काफी शानदार प्रदर्शन किया था अपनी फील्डिंग का भानुदास ने, और अभी भी इस वक्त 2 रन बचाए अपनी टीम के लिए। 2 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 5 पर। इस बार स्क्वायर कट किया, तेज आउटफील्ड, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, और आखिरी वक्त पर यहां पर अच्छी फील्डिंग, जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा करते हुए यहां पर कोपर करने टीम के फील्डर श्रीनिवास उर्फ पिंटिया जिन्हें कहा जाता है, फिर एक बार 2 रन अपनी टीम के लिए बचाते हुए स्कोर 7 पर। और अब आखिरी गेंद इस ओवर की संजीव आगास्कर की। इस बार आगे आकर गेंद को उठाकर खेला, काऊ कॉर्नर पर फील्डर मौजूद, दूसरा रन लेने की कोशिश, यहाँ पर तालमेल यहाँ पर खराब और रन आउट होना पड़ेगा एक बल्लेबाज को, और उत्तम आउट होकर पेविलियन में वापस जाते हुए। खराब तालमेल यहाँ पर, मिस अंडरस्टैंडिंग दोनों बल्लेबाजों के बीच। हेलो जी हाँ प्रकाश, बहुत ही खराब तालमेल, और यहाँ पे जो रन लेना चाहते थे, कॉलिंग जो था वो विकास बंद्रे की कॉलिंग थी, लेकिन कॉलिंग यहाँ बिना का कॉलिंग देखे समझे बूझे अपना छोड़ के निकल गए थे रन के लिए, और वही मिस्टेक कर दी। बदौलत यहाँ पे पहली विकेट खो चुके हैं यहाँ पे उत्तम। बिल्कुल सही कहा आपने। पारी का पहला ओवर यहाँ पर समाप्त हुआ, स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर। और देखना होगा अब अगला ओवर करने के लिए कप्तान यहाँ पर कोपर करने टीम के किसे लाते हैं। यहाँ पर विकास को लाया जा रहा है कप्तान के द्वारा, और नए बल्लेबाज यहाँ पर मैदान में प्रवेश करते हुए बेलापुर टीम के नीलेश मात्रे। पिछले मैच में दोनों ने अच्छी पार्टनरशिप की थी। हमारे साथी समालोचक कमेंटेटर प्रभाकर जी बता रहे हैं कि विकास बंद्रे और नीलेश मात्रे जिन्होंने अच्छी पार्टनरशिप की थी, इस बार भी यहाँ पर पूरी तरह से दारोमदार उनके ऊपर बेलापुर टीम की। नया ओवर, पारी का दूसरा ओवर लेकर गेंदबाज विकास, और सामना करेंगे पहली गेंद का विकास की नीलेश। विकास अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे। फील्डिंग में ज्यादा बदलाव नहीं, 3 फील्डर ऑन साइड में सीमा रेखा पर, 2 फील्डर ऑफ साइड में। पहली गेंद उठाकर खेला, इस गेंद को करारा शॉट, इस बार 6 रन। गुडलैंड स्पॉट पर गेंद को रखा था, लेकिन जैसे कि गेंद को देखा, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को उठाकर खेला, जहां पर बहुत बड़ा गैप है वाइडिश लॉन्ग ऑन और काऊ कॉर्नर के बीच, और अच्छा टाइमिंग इस शॉट में था। प्रभाकर जी, आप क्या कहना चाहेंगे इस शॉट के बारे में? बहुत ही बढ़िया शॉट, देखने लायक शॉट था। जैसे गेंद पड़ी वो देखते देखते उन्होंने थोड़ा सा बैकफुट पे गए थे और उसे सीधा घुमा दिया था ऊपर से, जहां से काऊ कॉर्नर के बीच में मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीचों बीच गेंद चली गई 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया शॉट, और इस शॉट के साथ में एक अच्छी नींव रखने की कोशिश कर रहे हैं ये खिलाड़ी। फिर से तैयार है अब गेंदबाजी के लिए। यहाँ पे विकास, सामने है नीलेश। राइट आर्म मोदी की गेंद, और माना चाहते थे, बीट कर दिया है यहाँ पे विकास ने उनको, लेकिन विकेट कीपर भी साथ साथ वहां पे बीट हो चुके हैं, और इसी के साथ में एक एक्स्ट्रा रन मिलेगा यहाँ पे बाई के रूप में। यहाँ पर प्रभाकर जी इनाम आ रहा है विकास मात्रे के लिए। गेंदबाज विकास मात्रे अगर हैट्रिक लेते तो उनके लिए 1000 रुपए का इनाम जयेश मात्रे की ओर से, भुवनकोटी टीम के जयेश मात्रे के द्वारा विकास पाटिल के लिए, उनके भांजे है विकास, तो यहाँ पर बड़ा इनाम हैट्रिक के लिए। इस बार वाइड बॉल का इशारा संदेश मोरे का,
और इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 पर। फिर एक बार विकास इस गेंद को उठाकर खेला, साइड स्क्रीन की तरफ गेंद जाती हुई लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। प्रभाकर जी बताइए। बहुत ही बढ़िया शॉट, लाजवाब शॉट इसे कहते हैं। गेंद को देख लिया, परख लिया और गेंद को टाइमिंग शॉट जिसे कहते हैं, वो टाइमिंग के द्वारा उन्होंने शॉट मारा बराबर गेंदबाज के पीछे, जहां पे बड़ा गैप होता है उस गैप के अंदर, और उसी के बदौलत उनको 4 रन मिल चुके हैं। थैंक यू वेरी मच, थैंक यू। ये ह्याचा आवाज इसी के साथ में ये और एक शॉट, देखने लायक शॉट, और देखते देखते वहां पे बाउंड्री लाइन के फील्ड हो रही है। देखना है कि क्या होता है, लेकिन तब तक एक ही रन मिल चुका है दोनों बल्लेबाजों को। चुस्ती यहां देखने को मिल रही है दोनों बल्लेबाजों के बीच में, जहां 2 होने चाहिए थे वहां एक ही रन मिल चुके हैं। लेकिन अब आए हैं एक अटैकिंग बैट्समैन विकास बंद्रे। प्रकाश बंद्रे के भाई विकास बंद्रे खेलने के लिए तैयार है। प्रकाश बंद्रे दूसरे भाई है, दूसरे टीम में खेलते हैं। बेलापुर की 2 टीमों है। राइट आर्म मोद विकेट, ये गेंद और इसे घुमा दिया है। गेंद हवाई हमला है, लेकिन नीचे खिलाड़ी गुपेश वहां पे है। विजय ने अच्छी कैच ले ली है वहां पे। इसी के साथ में एक बड़ा खिलाड़ी परास्तों के पेविलियन में जा चुका है। अब विकास बंद्रे आउट होके पेविलियन की तरफ जा रहे हैं। प्रभाकर जी अब सही लाइन पर यहाँ पर क्रिकेट का मैच चलता हुआ, और विकेट लिया यहाँ पर, एक बड़ा विकेट लेने में कामयाबी मिली विकास को। लेकिन हैट्रिक के लिए जो 1000 रुपये रखे थे जयेश मात्रे जी ने, उनका यहाँ पर मौका अभी नहीं रहा, क्योंकि अब एक ही आखिरी गेंद बाकी इस ओवर की, और आखिरी गेंद पर यहाँ पर क्या होता है देखना होगा। लेकिन कुल मिलाकर अगर देखें तो अच्छी गेंदबाजी, पहले गेंद पर 6 रन छक्का लगने के बाद, उसके बाद अच्छा कमबैक यहाँ पर करते हुए विकास पाटिल। जी हाँ, बढ़िया गेंदबाजी यहाँ पे विकास द्वारा। आखिरी 5वें गेंद के ऊपर उन्होंने इस बड़े बैट्समैन को विकास बंद्रे को चकमा दे दिया, और विकास आउट होकर पेविलियन की तरफ, और उनकी जगह में आ रहे दूसरे खिलाड़ी है लेफ्ट हैंडर राजेश पाटिल, जिन्होंने पहली गेंद के ऊपर छक्का जड़ाया था पिछले मैच के अंदर। वो आ रहे हैं खेलने के लिए। अभी देखना है विकास पाटिल विल बॉल टू राजेश पाटिल। बिल्कुल, यहाँ पर आखिरी गेंद इस ओवर की, और अभी तक के खेल के बारे में अगर सोचा जाए तो स्कोर है 21 रन। तो अच्छी बल्लेबाजी अभी तक की है बेलापुर टीम ने, क्योंकि 10 से ज़्यादा औसत यहाँ पर दिखाई दे रही है, और एक बड़ा टारगेट सेट करने की कोशिश हो रही है बेलापुर टीम के द्वारा। लेकिन यहाँ पर ये जो पिच है, काफ़ी एक्सलेंट पिच यहाँ पर बनाई हुई बोनकोड़े 40+ ने। बल्लेबाजी में पूरी तरह से साथ देने वाली ये पिच है, और जिसे कि क्रिकेट की भाषा में पाटा पिच कहा जाता है। चलिए जल्दी कीजिए, ज़्यादा वक्त मत लगाइए। कोपरखैरन टीम से गुजारिश है, आप जरा गेम स्पीड अप कीजिए। अभी भी मैच बाकी है 2, ये मैच पकड़कर 2 मैच बाकी है, तो जल्दी कीजिए। नए बल्लेबाज यहाँ पर, बायत के बल्लेबाज यहाँ पर सामना करेंगे राजेश। चलिए जल्दी कीजिए, ज्यादा देर मत लगाइए। वक्त बहुत ही इंपॉर्टेंट होता है, वक्त किसी का गुलाम नहीं होता। ये गेंद लोअर फुट टॉस ऑफ साइड पर, डायरेक्ट हिट का प्रयास, और यहां पर बाल बचे, और 1 रन जरूर मिला। ओवर की समाप्ति, दूसरा ओवर समाप्त हुआ। 2 ओवर के बाद स्कोर 22 रन 22। तो पहला ओवर डाला था गेंदबाज संजीव हगासकर ने, 8 रन दिए, और उसके बाद इस ओवर में 14 रन दिए गेंदबाज विकास पाटिल ने। तो अभी तक का खेल का विश्लेषण अगर किया जाए प्रभाकर जी, तो 22 रन एक अच्छा स्कोर कहा जा सकता है इस पिच पर। जी हाँ, जहां तक देखा जाएगा अभी तक जो मैचेस हो चुके हैं, अगर 2 ओवर का खेल देखा जाए तो 22 रन भी काफ़ी अच्छा स्कोर है। 11 की औसत से 22 रन यहाँ पे मुकम्मल किए हैं। तीसरी ओवर आने वाली है, तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर है। देखना तीसरी ओवर लेके कौन आ रहा है।
स्वयं कप्तान रविकांत म्हात्रे आ रहे तीसरी ओवर लेके। अब देखना है किस तरह से गेंदबाजी करते। रविकांत एक बहुत ही अच्छे लेग ब्रेक गुगली बॉलर है और उनको खेलना बड़ा कठिनाई होती है, लेकिन अगर बैट्समैन अगर उसे लेफ्ट हैंडर है तो थोड़ी सी उसे कठिनाई हो सकती है गेंदबाज को। जहां तक देखा जाए कि अगर लेग ब्रेक जो आती है तो ऑफ्टम से सीधी अंदर आती है, उसे अंदर से अगर उसे सीधी उसी तरह से अगर गेंद मारते अगेंस्ट विद द स्पिन वो 6 मार सकते हैं। बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए ऑफ ब्रेक गेंदबाज चाहिए और राइट हैंडेड के लिए लेग ब्रेक गेंदबाज चाहिए। तो यहाँ पर आपने बिल्कुल सही कहा। क्रिकेट की अच्छी जानकारी देते हुए आप प्रभाकर जी, इस बार रविकांत की ये गेंद देखा हमने जो कहा वही हो गया। यहाँ पे लेग ब्रेक थी, विद द स्पिन उन्होंने घुमा दिया और ये लेकिन ऑन द बाउंड्री लाइन एक बहुत ही बढ़िया कैच देखने को मिला। इसी के साथ में विकेट का पतन यहाँ पे हवा में काफी देर तक गेंद थी, गेंद ऊंची चली गई थी, बदौलत गेंद बाउंड्री लाइन पार नहीं कर पाई थी और यहाँ पे बहुत ही अच्छा एक वेल जज कैच यहाँ पे देखने को मिला। इसी के साथ में एक पहली गेंद के ऊपर पहला करारा झटका, पहला विकेट यहाँ पे चपकाते हुए रविकांत। क्या कह सकते हैं इस बारे में प्रकाश? बिल्कुल, अगर कोपर खन्ने टीम के बारे में सोचा जाए तो यहाँ पर जिसकी जरूरत की यहाँ पर कहीं ना कहीं ब्रेक लगाने की जरूरत, ब्रेक लगाना चाहेगी कोपर खन्ने टीम जो बड़े टारगेट की तरफ बढ़ रही है बेलापुर टीम। और अच्छी शुरुआत, पहली गेंद पर विकेट लेना अच्छा मनोबल साबित होता है गेंदबाज के लिए। और जब पहली गेंद पर छक्का या लगातार पहली 2 गेंदों पर छक्का चौका जड़ जाता है तो फिर बल्लेबाज का मनोबल कुछ ना कुछ कम दिखाई देता है। तो यहाँ पर मनोबल बढ़ता हुआ जरूर रविकांत का, कप्तान है टीम के। और यहाँ पर नए बल्लेबाज बेलापुर टीम के आते हुए नीलेश मात्रे, दोनों का नाम नीलेश मात्रे है। तो अब जूनियर लाल कैप वाले सीनियर नीलेश मात्रे और ये जो अभी आ रहे ब्लैक कैप वाले वो जूनियर नीलेश मात्रे। यहाँ पर रविकांत तैयार अपने बॉलिंग मार्क पर, फील्डिंग की जमावट करते हुए। कृपया जल्दी कीजिए, कोपर खन्ने टीम से गुजारिश है कि आपकी तरफ से ज्यादा वक्त लिया जा रहा है क्योंकि 25 मिनट का टाइमिंग आपको दिया गया है इस इनिंग को समाप्त करने के लिए। चलिए जल्दी कीजिए। अब दाहिने हाथ के बल्लेबाज नीलेश मात्रे जूनियर, इस बार पटकी हुई गेंद को हुक किया, फाइन लेग की तरफ डिक्लेयर में 1 ही रन मिलेगा। वहां पर अच्छी सोच यहाँ पर रविकांत की, क्योंकि अगर इस मैदान की परिस्थिति को अगर देखा जाए तो शॉर्ट ऑफ प्लेन गेंदबाजी करना पसंद करते हैं बहुत सारे गेंदबाज और उसी का यहाँ पर फायदा उठाते हुए गेंदबाज रविकांत म्हात्रे ओवर की तीसरी गेंद लेकर फिर एक बार इस बार लेग स्टंप से काफी बाहर और वाइड बॉल का इशारा करते हुए अंपायर संदेश मोरे। अच्छी अंपायरिंग पूरे 2 दिन में यहाँ पर करते हुए संदेश मोरे। और आज के दिन हम देख रहे हैं महेश रेड्डी अन्ना। इस बार फिर एक बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद, लेकिन फिर एक बार दिशा में भटके, वाइड बॉल का इशारा। अतिरिक्त 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 25 पर। मेरे साथ यहाँ पर जुड़े हुए पूरे दिन भर आज अच्छी स्कोरिंग यहाँ पर करते हुए हमारे बुनकोड़े गांव के सुनील पाटिल जी। इस बार ब्लॉक हॉल में परफेक्ट लाइन और लेंथ पर यह गेंद ठीक निशाने पर, गेंद चली गई डिक्लेयर में, विकेट के पीछे 1 रन का इशारा। स्कोर 26 पर 26। प्रभाकर जी, अभी तक की गेंदबाजी अगर देखी जाए, अभी तक टोटल 3 गेंदें हो चुके रविकांत की, आप क्या कहेंगे? जी हाँ, जिस तरह की गेंदबाजी हो रही है रविकांत जैसे खिलाड़ियों को वो काफ़ी खराब गेंदबाजी, क्योंकि जहाँ तक देखा जाए 2 वाइड गेंदें उन्होंने डाली है और इस गेंदबाज अगर अनुभवी गेंदबाज है उनको गेंदबाजी में कला दिखानी है। देखना है ये गेंद आगे बढ़ के कदमों का इस्तेमाल करके आए, उठा दिया इसे सिर के ऊपर से, मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। वाह वाह, क्या बात है, लवली शॉट, एक टेरिफिक शॉट इसे कहते हैं, एक अफलातुन शॉट इसे कहते हैं, इसे फैंटास्टिक शॉट ऑफ द मैच कह सकते हैं। जैसे देखा, परख लिया, आगे कदमों का इस्तेमाल करके आगे, लेग ब्रेक की गेंद थी लेकिन
गेंद घूमने के पहले उन्होंने उसे घुमा दिया 6 रन के लिए। बिल्कुल प्रभाकर जी, क्योंकि उन्होंने पहले देखा था इसकी पिछली 2 गेंदें शॉर्ट ऑफ लेंथ थी, इस बार भी शायद शॉर्ट ऑफ लेंथ करेंगे, इसे सोच कर आगे आए थे। फिर एक बार आगे आकर खेलने का प्रयास, इस बार आउट, और इस बार अपने जाल में फंसाते हुए इस बार धीमी गेंद डाली थी गेंदबाज रविकांत ने। प्रभाकर जी, इस गेंद के बारे में क्या कहेंगे? फिर एक बार कमबैक करते हुए यहाँ पर रविकांत, इस गेंद को उन्होंने शॉर्ट ऑफ पिच गेंद डाली थी, गेंद घूम रही थी और बैट्समैन पहले आगे आना चाहते थे, फिर पीछे गए, वो दोनों द्विधा मनस्थिति में थे, मारने की तैयारी थी, आखिरकार उन्होंने बैट लगाना था करके बैट घुमाई दिया और उनकी बैट एज पकड़ के विकेट कीपर के हाथों में, चंदू वहाँ विकेट कीपिंग कर रहे हैं, उनके हाथों में उन्होंने अच्छी कैच ले ली। इसी के साथ में ये विकेट का पतन देखते देखते यहाँ पे 4था विकेट का पतन यहाँ पे देखने को मिल रहा है। आखिरी गेंद बाकी इस ओवर की, स्टंपिंग आउट। ओके, थैंक यू संदेश मौर्य जी, हमें इशारा करते हुए कि ये स्टंप आउट हो चुके हैं यहाँ पे। और इसी के साथ में ये 4 विकेट यहाँ पे चले गए हैं, यानी कि उत्तम पाटिल, विकास बंद्रे, नीलेश म्हात्रे जूनियर एंड राजेश पाटिल, ऐसे 4 खिलाड़ी आउट होकर पेविलियन में जा चुके हैं। अब देखना आखिरी इस ओवर की आखिरी गेंद क्या करिश्मा करते हैं रविकांत जी। 32 रन अभी तक मुकम्मल किए 4 विकेट के नुकसान के ऊपर। 32 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। दिस टाइम once again short pitch delivery and he hammered that ball into the cow corner. Fielder was there but he could not collect that ball properly and ball went toward the boundary line for 4 run. बाहर चली गई, हाथ को लग के गेंद बाहर चली गई, इसी के साथ में 4 रन। क्या कह सकते प्रभाकर जी, यहाँ पर भानुदास मात्रे जो यहाँ पर फील्डिंग कर रहे हैं, उनकी कद थोड़ी छोटी है, अगर लंबे कद के होते तो ये बॉल बाउंड्री लाइन के बाहर जाने ही नहीं देते, क्योंकि और भानुदास मात्रे के बारे में अगर कहा जाए तो एक बेस्ट फील्डर जाने जाते हैं भानुदास मात्रे, और शायद बहुत ही कम गलती करते हैं फील्डिंग में। इस बार 3 ओवर यहाँ पर समाप्त हो चुके हैं, स्कोर है 36 रन और विकेट यहाँ पर जा चुके हैं 4 विकेट के नुकसान पर 36 रन स्कोर। 3 ओवर के बाद 12 रन की औसत यहाँ पर प्रभाकर जी दिखाई दे रही है बल्लेबाजी करते हुए यहाँ पर पहले बेलापुर टीम। और अभी भी 2 ओवर इस पारी के शेष। चलिए जल्दी कीजिए, ज्यादा वक्त मत लगाइए, कोपर खन्ने टीम से गुजारिश है। 25 मिनट का टाइमिंग है और करीबन 20 मिनट होने को आए। और अब प्रभाकर जी आप बताइए, अब आने वाले 2 ओवर में क्या हो रहा है यहाँ पर? थैंक यू प्रकाश। आंखों दिखाल आने वाली 2 ओवर कहां तक लेके जाती टीम को देखना है। शेवटचे 2 ओव्हर ह्या इनिंग मधले पाहायला मिळणार आहेत आणि आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर येतो तो छोट्या तणीचा विजय। फील्डिंग मध्ये थोडीशी पुन्हा एकदा सजावट करताना दिसत आहेत। 1 2 3 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला ऑन द बाउंड्री लाईन पाहायला मिळत आहेत। लॉंग ऑन बाउंड्री, काउ कॉर्नर, मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असे 4 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता सज्ज होतो तो निलेश। राईट आर्म ओव्हर द विकेट, छोटा रनअप असेल तो विजयांचा। राईट आर्म ओव्हर द विकेट, जोर का शॉट, लोअर फुलटॉसचा चेंडू, भिरकावलेला चेंडू सरळ जातोय, 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी। रविकांत तिथे पाहत बसला चेंडूकडे, परंतु हातबळ होता तो, काही करू शकला नाहीये, कारण चेंडू उसळी घेऊन उंच उडाला आणि सरळ गेलाय तो 4 धावांसाठी। लॉंग ऑफच्या दिशेला 4 धावा पाहायला मिळतात। पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार, पहिला चेंडू 4 धावा इथे पाहायला मिळतात आणि 4 धावांनी मात्र आता धावसंख्या पुढे सरकताना 40 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या संघाच्या। एक जबरदस्त बॅट्समन, एक अटॅकिंग बॅट्समन, आक्रमक फलंदाज निलेश म्हात्रे फलंदाजीच्या मार्कवर। विजय टू निलेश, पुन्हा एकदा विजय, धोरका शॉट, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा शॉट इथे 1 बाउन्स, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 शॉट्स आर देअर। पुन्हा एकदा पाठोपाठच्या चेंडूवर 2 चौकार मारताना दिसतोय तो इथे निलेश म्हात्रे। आपल्या संघासाठी उपयुक्त अशी बॅटिंग, उपयुक्त धावा काढताना दिसतोय तो निलेश आणि त्याचबरोबर 8 धावा या 2 चेंडूंवर वसूल करतोय आणि ह्या धावांच्या बदौलत इथं पाहायला मिळतोय स्कोर पुढे सरकताना दिसतोय। 44 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 4 for the loss of 4 wicket, 44 for the loss of 4 wicket. Once again, right arm over the wicket, this ball, yes, it was block hole ball. He played that toward the long on revision. Fielder came forward and
पिकअप अँड थ्रो टुवर्ड द बॉलर वन्स अगेन, बट मीन वाईल दे कम्प्लिटेड 1 रन. पुन्हा एकदा 1 धाव आणि त्याचबरोबर 45 धावा आता फळकावर लागलेल्या त्या संघाच्या. थोडंसं कानमंत्र देताना दिसतोय तो निलेश म्हात्रे नवीन आलेल्या फलंदाजाला गणेश मुकादम याला. पुनश्च एकदा आता मात्र गणेश मुकादम खेळण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉसचा चेंडू, सरळ चेंडू तटवलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र फील्ड करू शकला नाही व्यवस्थित. परिणामी 1 धाव मात्र घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या झालेली आहे ती 46 धाव आतापर्यंत फळकावर लागलेल्या त्या संघाच्या. चौथी ओव्हर प्रगतीपथावर सज्ज होतो निलेश खेळण्यासाठी. विजय समोर आहे छोट्या चणीचा. शॉर्ट रनअपनी चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होलमधला चेंडू खोदून काढलेला आहे. 1 धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. खासियत आहे विजयची. आमच्या बाजूला बसलेले सीएमना माहिती आहे कोपरखैरणे संघाकडून तेही नेहमी खेळतात. विजयचा जो चेंडू फेक आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी. बुमराह ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, ब्लॉक होलमधला चेंडू, क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र, ते इथे मात्र वापरताना दिसतोय तो विजय. पुनश्च आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, पुन्हा एकदा बीट करतो इथे फलंदाजाला आणि चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा पाहायला मिळतं खर्च केलेल्या त्या विजयाने. पहिल्याच 11 धावा आतापर्यंत आमचे गुणलेखक सुनील पाटील आम्हाला सांगतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा संजीव आगसकर यांच्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा विकास पाटील यांच्या, नंतर रविकांत म्हात्रे यांच्या ओव्हरमध्ये 14 आणि त्यानंतर आता मात्र 11 धावा विजय यांच्या ओव्हरमध्ये आणि टोटल धावा झालेल्या त्या 47 धावा. आता परत एकदा पुनरावृत्ती होतंय की पाहायचं आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा असंच 39 धावा 4 ओव्हरमध्ये होत्या. नंतर शेवटच्या एका ओव्हरमध्ये मात्र 28 धावांची लयलूट केली होती ती निलेश म्हात्रे आणि विकास बंद्रे यांनी. आणि आता मात्र निलेश म्हात्रे क्रीजवर अजूनपर्यंत तिथे तळ ठोकून उभा आहे. आपल्या संघासाठी धावांचा ओघ टाकण्याचा प्रयत्न. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच चेंडूला, फुलटॉस चेंडूला भिरकावलेला आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड चौकार आणि या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या झालेली आहे ती 51 धावा फळकावर लागलेल्या आहेत आतापर्यंत. चांगली फलंदाजी करतोय निलेश आपल्या संघासाठी. जवळजवळ 4 चौकाराने 1 षटकाराने आपली पारी सजवताना दिसतोय. एक जबरदस्त पारी नेहमीच आपल्या खांद्यावर आपल्या संघाची धुरा घेऊन जाताना दिसतोय. नेहमी आपल्या संघाला तारणारा असा हा बॅट्समन निलेश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतो खेळण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. आउटसाइड द ऑप्शनच्या चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळतोय. 52 धावा इथे फळकावर लागलेल्या त्या संघाच्या. अविनाश एक उत्कृष्ट गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, परंतु इथे मात्र शेवटची 5वी हाणामारीची ओव्हर टाकताना दिसतोय. इथे मात्र कोणालाही सन्मान देण्याचा प्रयत्न करणार नाही आहे निलेश. सज्ज होतोय पुन्हा खेळण्यासाठी. फुलटॉसचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो कावकॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय की नाही बघायचं आहे. अपील करण्यात आलेलं आहे. अंपायर संदेश मोरे तिथे आहे, परंतु मात्र इथे क्रीजमध्ये पोचलेला आहे तो गणेश मुकादम आणि त्याचबरोबर 2 धावा इथे पाहायला मिळतात त्या संघाच्या. 54 धावा संघाच्या झाल्यात आतापर्यंत. 54 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 54 धावा 4 गडी बाद असं समीकरण आणि पाहायला मिळतंय. आता आपण बघू शकतोय जर फील्ड रचना पाहायची असेल तर एक डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतो. चंदू स्वतः तिथे उभा आहे. त्यानंतर मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि एकच ऑफ साईडला बाउंड्री लाईनच्या साईडला तैनात आहे तो विजय लॉंगॉपच्या दिशेने. एकही क्षेत्ररक्षक ऑफ साईड पूर्ण खुल्ली ठेवलेली आहे इथे आणि त्याचबरोबर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो अविनाश. परंतु इथे थोडंसं कानमंत्र. शेवटची ओव्हर आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. कशा पद्धतीने खेळायचं ते दोन्ही फलंदाजामध्ये एक मिटिंग झालेली आहे आणि सज्ज होतोय पुन्हा एकदा खेळण्यासाठी तो निलेश. लोअर फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावलेला आहे. कार्पेटच्या सहारे चेंडू जातोय. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश प्राप्त होत आहे ते दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र एक शॉर्टचा इशारा येतोय. क्या बात आहे. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. चाणाक्ष अंपायरिंग, चतुर लक्ष अंपायरचं एक असतं ते मात्र आपल्याला इथं पाहायला मिळालं आहे संदेश मोरे यांच्या मार्फत. आणि त्याचबरोबर एकच फक्त धाव आता मिळणार आहे. धावसंख्या झालेली ती 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
आणि आता शेवटचे उर्वरित 2 चेंडू शिल्लक असणार आहेत ते ह्या ओव्हरमधले. 2 चेंडूवर कुठपर्यंत मजल मारतोय संघ ते बघायचंय. अविनाश राईट मोर द विकेट, गोलंदाजी करतोय निलेशसाठी. आउटसाइड द ऑफ टर्म, टू मच आउटसाइड द ऑफ टर्म. अंपायर आपले हात रुंदावताना आमच्या बाजूनी वाईट करार करतायत. एक चेंडू अजूनही टाकावा लागेल, म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत या ओव्हरमधले. पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोर द विकेट. गोलंदाजीसाठी सज्ज आहे अविनाश, सज्ज आहे तो बॅट्समन निलेश म्हात्रे खेळण्यासाठी. शेवटचे 2 बॉल या इनिंगमधले. दोरकस शॉट, चेंडू मात्र फुलर लेंगचा यॉर्कर लेंग चेंडू खोदून काढलेला आहे चेंडूला, आणि इथे धावा मात्र 2 घेत आहेत. क्या बात आहे, लवली रनिंग बिटवीन द विकेट. इथे आम्हाला आठवण करून देत आहेत विराट कोहली, रवींद्र जडेजा, सुरेश रैना सारखे एका पाठोपाठ एक सरस इंडियन बॅट्समन जे रनिंग बिटवीन घेण्यामध्ये माहीर क्रिकेटपटू आहेत, त्यांची आठवण करून देतो इथे गणेश कदम. खरोखरच आपल्या खेळाडूला, जो अटॅकिंग आक्रमक खेळाडू आहे, त्याला कशा पद्धतीने स्ट्राईक द्यायचा त्याच्यासाठी दुसरी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो गणेश कदम. पुन्हा एकदा अविनाश टू निलेश. दोरका शॉट, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव घेतलेली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय की नाही बघायचा आहे. 1 धाव इथे पाहायला मिळते, परंतु गडी मात्र दरम्यान बाद होतोय. आणि त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा फळकावर लागलेल्या आहेत. 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे बेलापूर 11 यांनी कोपरखैरणे संघासाठी. 2 मातब्बर तुल्यबल संघ, 2 संघातला हा मुकाबला कुठपर्यंत खरोखर 60 धावा पूर्ण करतोय की नाही ते बघायचं आहे. बेलापूर संघ आपला संघ परत लगेच पाठवायचा फिल्डिंगसाठी. अजूनही 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया सहकार्य करा, आयोजकांकडे तर्फे तुम्हाला विनंती असणार आहे. मागच्या मॅचमध्ये खरोखरच चांगली फटकेबाजी केली होती, त्या जोरावर 67 धावा काढल्या होत्या. इथे मात्र 59 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत. निलेश म्हात्रे यांच्या वैयक्तिक 32 धावा ह्या एक हायलाइट्स या मॅचमधलं या इनिंगचं. बेलापूर संघ आपली फिल्डिंग सजवायची, लवकर या मैदानामध्ये, कृपया लवकरात लवकर मैदानामध्ये यायचा बेलापूर संघ. हॅलो, बेलापूर संघ लवकर या, आपल्याला सगळे सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे, लवकर या. बेलापूर संघ लगेचच मैदानात उतरायचं आहे आणि लवकर फिल्डिंग लावा. 5:30 वाजून गेलेत, अजून सामने आहेत 2. चला लवकर या आणि आपली सलामीची जोडी पाठवा लवकर, कोपरखैरणे संघ. चला लवकर बॅटर्स पाठवा तुमचे. कोपरखैरणे संघ फलंदाज पाठवा लवकर, सामना लगेच सुरू करायचा आहे. चला लवकर घाई करा, फिल्डिंग लवकर लावा बेलापूर संघ. शेवटचा सामना देखील आम्हाला 5 षटकांचा खेळवायचा आहे. आणि जर तुम्हालाच अंधार होणार आहे, कारण आम्ही 5 षटकांचा सामना खेळण्याचा निर्धार केला आहे, त्यामुळे आपण सहकार्य करायचं आहे. या लवकर या आणि फिल्डिंग लवकर लावा. चला अंपायर,
करा ना तुम्ही 2-3 ओव्हर असे. मग त्याच्यात काय झालं? हॅलो, चला लवकर करा. जिंकण्यासाठी लक्ष 60 धावांचं. 60 टू विन इन लिमिटेड 5 ओव्हर्स मॅच. चला सायकल चालवणारे मुलं बाहेरून सायकल चालवा आणि सामना लगेच सुरू करा. पंचांना विनंती आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय कोपरखर्णे संघाची. भानुदास आणि विजय. स्ट्राईकला भानुदास, विजय नॉन स्ट्राईकला. लोकनेते चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवर, सर्व खेळाडू आणि उपस्थित जमलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पहिला षटक घेऊन गोलंदाज बेलापूर संघाचा भानुदास आणि पहिला चेंडू सुरेख फटका आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चौकार येतोय. सी माराशी बाहेर. भानुदास आक्रमक सुरुवात. चौकाराने एक आक्रमक सुरुवात करतोय तो भानुदास म्हात्रे. धावसंख्या 4. 60 धावांचं लक्ष 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. अर्थातच 12 धावा प्रत्येक षटकामागे काढायच्या आहेत आणि चांगली सुरुवात करून दिली आहे भानुदासाने. गोलंदाज बेलापूर संघाचा प्रकाश म्हात्रे. धावसंख्या 4. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू उचललाय. चांगला टायमिंग या शॉट मध्ये आणि सुंदर फिल्डिंग लॉंग ऑनला. 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. चांगलं रनिंग, चपळ रनिंग इथे पाहायला मिळतंय भानुदास आणि विजय यांच्यामध्ये. धावसंख्या 6 वर पोहोचते. बिनबाद 6. पहिल्या षटकातल्या 2 चेंडूंच्या अखेरीस प्रकाशचा पुढचा चेंडू. यावेळेस चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि वाईड बॉलचा देखील इशारा येतोय. वाईड आणि 1 धाव अशा एकूण 2 धावा मिळणार आहेत त्या कोपरखर्णे संघाला. धावसंख्या 8 वर. 8 फॉर नो लॉस. पुन्हा एकदा फलंदाज विजय तयार. यावेळेस मात्र स्ट्राईक मिळतो विजयला प्रथमच. चांगला फटका, चांगला टायमिंग या शॉट मध्ये. फिल्डर मात्र वायडिश लॉंग ऑनला वेगाने चेंडूवर येतोय. चांगली फिल्डिंग, चांगला सरळ थेट थ्रो येतोय तो गोलंदाजाच्या हातामध्ये. निलेश म्हात्रे सुपर फिल्डिंग. धावसंख्या पोचली 9 वरती. अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. यावेळेस मात्र चेंडू उचलला आहे कव्हरच्या डोक्यावरून आणि इथे मात्र सुंदर झेल. डीप पॉइंटचा फिल्डर इथे मात्र चांगला झेल पकडतोय आणि भानुदास हा तंबूमध्ये परततोय. त्याचा खेळ इथे मात्र संपतोय. भानुदासाचा वैयक्तिक धावा काढल्यात भानुदासाने आपल्या संघासाठी. 6 धावा. अजूनही 2 चेंडू या पहिल्या षटकातले शिल्लक. नवीन फलंदाज कोपरखर्णे संघाचा मिलिंद वेटा, ज्याने मागच्या सामन्यामध्ये फटक्यांची आतषबाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा मिलिंद वेटा. चला लवकर करा, जास्त वेळ घेऊ नका, अजून सामना बाकी आहे आपला. मिलिंद सामोरा जाईल गोलंदाज प्रकाशला. या षटकातला 5वा चेंडू.
यावेळेस मोठा फटका, चेंडू गॅप मध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. हा षटकार, फ्लॅट 6. आक्रमण सुरू केलंय मिलिंद वेटाळ्याने. जर हा सामना जिंकायचा असेल तर बेलापूर संघाला कुठेतरी मिलिंदला थोपवावं लागेल, थांबवावं लागेल. अन्यथा मिलिंद एक हाती हा सामना आपल्या बाजूने घेऊन जाईल. बघूया, मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली होती या मिलिंदने. या आपल्या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक मिलिंदने पटकावलं होतं. बघूया, एक षटकार आल्या आल्या ठोकलाय तो मिलिंदने आणि आता शेवटचा चेंडू या षटकातला. पहिलं अर्धशतक झळकावलं ते कुंदन नेरुळगावचा आणि त्यानंतर कोपरीचा योगेशने, आणि तिसरं षटक पटकावलं ते मिलिंद वेटाने. इथे मात्र सुंदर चेंडू आणि याबरोबरच या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक संपलं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा. एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. एक चांगलं सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाते 60 धावांच्या आव्हानाला कोपरखर्णे संघाकडून. बघूया, क्रिकेट हा एक अनिश्चित खेळ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे क्रिकेटमध्ये सांगता येत नाही आणि म्हणूनच आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळ अर्थातच सर्वात जास्त लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटचा गवगवा आहे. इथे बघूया दुसरं षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज. उत्तम 15 पाटील. धावा झालेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. 15 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. आता मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 45 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 45 धावा. 45 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 24 बॉल्स. पहिला चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ स्क्वेअर कट केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव. धावसंख्या 16. पहिली सुरुवात पहिल्या चेंडूने अर्थातच शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाज घेऊन आलाय दुसरं षटक उत्तम पाटील. बघूया कुठल्या प्रकारचा विचार इथे गोलंदाज उत्तम पाटीलच्या डोक्यामध्ये आहे. व्हेरिएशन ठेवतोय का गोलंदाजीमध्ये की एकाच प्रकारचे चेंडू टाकतोय, जास्तीत जास्त शॉर्ट ऑफ लेंथ वरती जास्त भर देतोय, कुठल्या प्रकारचा चेंडू हा दुसरा चेंडू टाकतोय बघायचं आहे. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ जोरदार स्क्वेअर कट केलाय परंतु डीप पॉइंटला फिल्डर आहे आणि फक्त एकच धाव मिळेल. स्कोर 17 माझ्यासोबत जोडले गेलेत. आज संपूर्ण दिवसभर अविरतपणे स्कोरिंग करतायत आमचे बोनकोडे गावचे सुनील पाटील, एक उत्कृष्ट असे स्कोरर. यावेळेस धीम्या गतीचा उंची दिलेला चेंडू परंतु दिशा भरकडते. वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव. धावसंख्या 18. सर्व चेंडू आतापर्यंत टाकले ते उत्तम पाटीलने शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेस मात्र चेंडू सोडून दिला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईड बॉल. परंतु यावेळेस मात्र टप्पा पुढे ठेवला होता. यावेळेस गुडलँड स्पॉटवर. बघूया लागोपाठ 2 वाईड बॉल. आता मात्र विकेट किपरनं काहीतरी सांगितलंय, कानामध्ये कुजबूज केली आहे ती उत्तम पाटीलच्या. फिल्डर्समध्ये थोडा बदल होतोय. पुढचा चेंडू उत्तम पाटीलचा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे ताकद लावली होती, षटकार खेचण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र बीट केलं. चकवा दिला तो फलंदाज मिलिंद वेटाला. निर्धाव चेंडू. वन्स अगेन यावेळेस मात्र चांगलं कमबॅक. 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर यावेळेस आक्रमक फटका आणि चेंडू भिरकावून दिलाय तो डीप मिड विकेट आणि डीप स्कोअर. क्या बात है, जबरदस्त शॉट इथे पाहायला मिळाली. शॉर्ट पिचचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो तो सीमा पार. एक खरोखर टायमिंग शॉट इथे पाहायला मिळाला. टायमिंग मिळाला कारण चेंडूला एवढा टाइम होता, पाहिजे तिकडे फिरून मारू शकत होता मिलिंद. आणि मिलिंद सारख्या खेळाडूला जर का असा बॉल मिळाला तर तो त्याचा खरंच समाचार घेतो आणि तोच खरपूस समाचार इथे घेतलेला आहे मिलिंद यांनी.
पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा मोठा फटका. यावेळेस बॅटच्या मधोमध आणि काय शॉट आहे. पुढील विकेटच्या डोक्यावरून षटकार. पुन्हा एकदा प्रकाश खरोखरच एक बॅटच्या पट्ट्यामध्ये बॅटच्या जवळ चेंडू दिला होता आता मात्र गोलंदाजांनी आणि त्याचा खरोखरच पुन्हा एकदा खरपूस बॅक टू गुड शॉट्स आहेत. प्रभाकरजी इथे मात्र आता विचार करावा लागेल गोलंदाज उत्तमला, कारण शेवटचा चेंडू आहे या षटकातला आणि आपल्या भात्यातला एक उत्कृष्ट चेंडू टाकावा लागेल. यावेळेस मात्र सुपर्ब लेग ब्रेक आणि या लेग ब्रेकवर बीट केलं मिलिंदला आणि याबरोबरच्या निर्धाव चेंडूने 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 31. अजूनही 29 धावांची आवश्यकता. उर्वरित 3 षटकांच्या खेळामध्ये 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आणि 300च्या स्ट्राईक रेटने 6 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या आहेत त्या मिलिंद वेटाने एक पुन्हा एकदा चांगला खेळ चांगला योगदान आपल्या संघासाठी देतोय या सामन्यामध्ये. आणि मिलिंद वेटा जर शेवटपर्यंत या विकेटवर टिकला, जर मिलिंद वेटाची विकेट जर काढण्यात अपयश आलं बेलापूर संघाला, तर मात्र हा सामना कोपर करणे संघ घेऊन जाईल. बघूया 18 चेंडू आणि 29 धावा. 29 फ्रॉम 18 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन विकास बंद्रे. स्ट्राईकला विजय. विकास राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेस हा चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. इथे मात्र आमच्या इथे आगमन होतंय आज पुन्हा एकदा आपले सर्वांचे लाडके माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक साहेब यांचं इथे आगमन होतंय. त्यांचं या लोकनेते चषक 2023 मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज विकास बंद्रे. षटकातला दुसरा चेंडू. यावेळेस चांगला फटका, चांगला टायमिंग या शॉटमध्ये. वाईडिश लॉंगॉफला फिल्डर कडून मिसफील्ड होत आहे. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार आणि विजयच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. धावसंख्या 39 वर 39. अजूनही 21 धावांची गरज. 16 चेंडू आणि 21 धावा. 21 रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरीज. बघूया हा सामना जर जिंकायचा असेल वेलापूर संघाला अजूनही संधी आहे. अचूक टप्प्यावर चांगल्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करावं लागेल. विकेट्स काढावं लागतील. थोडंसं आमिष दाखवावं लागेल फलंदाजाला आणि गनिमी कावा वापरावा लागेल. बघूया यावेळेस लोअर फुट चेंडू सरळ मिडॉनच्या हातामध्ये आणि इथे मात्र थोडंसं ताळमेळ चुकलाय आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे विजय. तंबूत परततोय. खराब ताळमेळ आणि मिसअंडरस्टँडिंग झालं आणि विकेट मात्र तंबूत परततोय तो दुसरा विजय तंबूत परतलाय. परंतु मिलिंद वेटासारखा घातक फलंदाज अजूनही क्रीजवर आहे. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. तिसरे षटक इथे प्रगतीपथावर आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. 21 रिक्वायर्ड फ्रॉम 15 बॉल्स. नवीन फलंदाज येतोय विकास पाटील. बघूया इथे हा टर्निंग पॉइंट ठरतोय का बेलापूर संघासाठी. हा विकेट जो गेलाय त्यानंतर मात्र पुनरागमन या सामन्यामध्ये करण्याची संधी मिळाली आहे बेलापूर संघाला. बघूया विकास तयार आणि गोलंदाज देखील विकास. फुलटॉस फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये संधी मिळते. हो सोडली आणि इथे मात्र लागोपाठ विकेट घेऊन दबाव टाकण्याची संधी मिळाली होती. संधी सोडली. पकडो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं. परंतु इथे मात्र धावसंख्या पोहोचते 40 वर. अजूनही 20 धावांची गरज. 14 चेंडू.
यावेळेस हेलिकॉप्टर शॉट उडवला चेंडूला, परंतु इथे मात्र फिल्डर पासून दूर आणि दुसरी धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न होतोय, परंतु 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत आणि धाव संख्या 2 धावांनी 42 वर. अजूनही 18 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 18 धावा. बघूया अजूनही संधी आहे बेलापूर संघाकडे. यावेळेस पूल केलाय, चांगलं टायमिंग या शॉटमध्ये, परंतु चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या हातामध्ये आणि फक्त एकच धाव. आणि याबरोबरच षटकाची समाप्ती होते. तिसरी ओव्हर ह्या इथे संपते. धाव संख्या 43 आणि आता मात्र उरलेल्या 12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. 17 रन और 12 गेंदे, 12 चेंडू 17 धावा. बघूया काय होतंय शेवटपर्यंत. हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल असा हा सामना, रंगतदार सामना इथे पाहायला मिळणार आहे. अटीतटीचा सामना. दोनही मातब्बर संघ नवी मुंबई 40+ मधले बेलापूर 11 आणि कोपरखर्ने. चौथं षटक घेऊन गोलंदाज निलेश म्हात्रे येतोय. बघूया 12 चेंडू आणि 17 धावा. इथे जर कोपरखर्ने संघाला कुठं रोखायचं असेल तर मात्र टिच्चून अचूक टप्प्यावर अचूक दिशेने भेदक मारा करावा लागेल तो गोलंदाज निलेश म्हात्रेला. सिनियर निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे 2 आहेत बेलापूर संघामध्ये. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट मिलिंद वेटा आणि हा चेंडू मात्र भिरकावून दिलाय तो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा उत्तुंग षटकार बॅटच्या मधोमध. आपला जो मागच्या सामन्यातला खेळ आहे तो मिलिंद वेटाने अजून देखील पुढे सुरू ठेवला आहे. धाव संख्या नेऊन ठेवली 49 वरती. आता मात्र 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 11 धावा. बघूया इथे मात्र बेलापूर संघाचा आपण विचार केला तर विकेट काढावी लागेल. महत्वाची म्हणजे विकेट. आमिष दाखवावं लागेल. उजवा दाखवून डावा मारावा लागेल. बघूया यावेळेस हेलिकॉप्टर शॉट पुन्हा एकदा आणि चांगलं टायमिंग या शॉटमध्ये. चेंडू भेदून गेला आहे फिल्डरला सीमारेषेबाहेर आणि या चौकाराने धाव संख्या 53 वर पोहोचतोय. आता मात्र 7 धावांची गरज. कोपरी संघ आपण तयार राहायचं आहे. कर्णधाराने आपण इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. टॉससाठी नितीन भोईर लवकर या. फुलटॉस आणि इथे मात्र फटका फसलाय आणि सुंदर झेल आणि इथे मात्र मोठा झटका बसतोय कोपरखर्ने संघाला. मिलिंद वेटा तंबूत परततोय. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात देखील चांगला आविष्कार. 4 षटकार लगावलेत आणि 26 धावा एकूण काढल्या आहेत. 26 धावामध्ये 4 षटकारांची खेळी. माफ करा थोडीशी काउंटिंग मध्ये चूक होते. 31 धावा एकूण काढल्यात या मिलिंद वेटाने. या सामन्यात देखील एक झुंजार खेळी आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप आणून ठेवलंय. आता जबाबदारी आहे ती उर्वरित फलंदाजावरती. हे टार्गेट पार करण्याची जो पाया रचलाय त्याच्यावरती कळस चढवण्याची. चंदू पाटील येतोय. 9 चेंडू आणि 7 धावा. अजूनही आता मात्र मोठी संधी प्राप्त होते. मनोबल वाढलं असेल बेलापूर संघाचं कारण मिलिंद वेटासारखा एक मोठा मोहरा गारद केलाय तो इथे मात्र गोलंदाज निलेश म्हात्रेने. बघूया फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन. दबाव टाकण्याचा प्रयत्न. फिल्डरला पुढे आणलंय. सिलिमिडॉन च्या दिशेने इथे फिल्डर तैनात. चंदू पाटील वर दबाव आणि एक फिल्डर लावला आहे तो सेकंड स्लिपला. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळलाय आणि स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय चंदू पाटील तो विकासला. 1 धाव निश्चितच मिळते. खातं उघडलं आपलं चंदूने आणि धावसंख्या नेऊन ठेवली 1 धावेने 54 वर. अजूनही 6 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 8 चेंडू आणि 6 धावा. बघूया अचूक मारा टिच्चून मारा करावा लागेल बेलापूर संघाला. बघूया विकास सारखा तगडा फलंदाज समोर आहे. हो सुपर बॉल
सुपर यॉर्कर इथे पाहायला मिळतोय आणि बॅटची एज लागून गेला तो सेकंड स्लिपला. धाव मात्र इथे मिळत नाहीये. 7 चेंडू आणि 6 धावा. रोमांचक, चित्तथरारक, उत्कंठावर्धक सामना. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर. शेवटचा चेंडू या षटकातला. 7 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र पुन्हा ब्लॉक हॉल मध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला खणून काढलं, चेंडू जातोय लॉंग ऑनला. दुसरी धाव बघूया, रिस्की ठरतंय का? रनआउटची संधी आणि बाद. आणि याबरोबरच हे षटक संपलं. धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 55 आणि 5 धावांची आवश्यकता उरलेल्या 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. प्रभाकर सर, काय सांगाल तुम्ही आतापर्यंतच्या खेळामध्ये? कारण आता थोडासा जी मॅच चालली होती कोपर खर्ने संघाच्या बाजूने, ती मॅच जवळजवळ आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलाय तो बेलापूर संघाने. तर 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण इथे पाहायला मिळतंय. बेलापूर संघाचं मनोबल वाढलेलं दिसतंय. दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो बेलापूर संघाचा कर्णधार वारंवार फलंदाजावरती. आणि इथे नवीन फलंदाज बघूया कोण येतोय. रविकांत कर्णधार इथे मात्र स्वतः मैदानात उतरतोय. जबाबदारी पूर्णपणे मदार या संघाची खांद्यावरती जबाबदारी घेऊन उतरतोय मैदानात. बघूया. आणि इथे मात्र दबाव निश्चित असणार आहे. पहिल्या चेंडू पासून दबाव असणार आहे, कारण मोठा सामना. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ कोपरी संघाबरोबर खेळणार आहे आणि तो सामना आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. बघूया. गोलंदाज येतोय श्रीकांत पाटील. वेगवान गोलंदाज, लांबलचक रनअप, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. आणि विकेट किपर देखील आपण पाहतोय यष्टांच्या खूपच मागे. स्ट्राईकला रविकांत म्हात्रे. 6 चेंडू 5 धावा. फिल्डर जवळ ठेवलाय सिली मिडॉनला आणि स्लीपचा फिल्डर मात्र काढलाय यावेळेस. रविकांतला स्लीप लावला नाहीये. आणि बॅकवर्ड पॉइंट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑफ, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग अशी फिल्डिंग. हो, ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती हा यॉर्कर पहिल्या चेंडूवर. आणि नक्कीच टाळ्या वाजवून कौतुक केलं जात आहे किपरचं, विकेट किपरचं. अतिशय सुंदर विकेट किपिंग. धाव मात्र बिलकुल दिली नाहीये. 5 चेंडू आणि 5 धावा. प्रेशर मॅच. इथे मात्र गोल्डन स्पॉट वरती चांगलं टायमिंग या शॉट मध्ये, परंतु फिल्डरच्या हातामध्ये सरळ चेंडू जातोय आणि फक्त एकच धाव मिळणार आहे ती रविकांतला. आता मात्र 4 चेंडू 4 धावा. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. 4 चेंडू 4 धावा. काय होईल सांगता येत नाहीये. सामना हातातून चालला होता तो जवळ इथे बरोबरीमध्ये आणलाय तो बेलापूर संघाने. उत्कंठा निर्माण केली आहे, रोमांच निर्माण केला या सामन्यामध्ये. आता मात्र स्ट्राईकला विकास. हो, फटका बसलाय, संधी मिळते आणि बाद. विकास बाद. विकेट घेण्यात यश मिळवते आणि मिळवतोय तो गोलंदाज श्रीकांत पाटील. इथे मात्र चांगली गोलंदाजी, टिच्चून मारा करताना दिसतोय पहिल्या चेंडू पासून. आता समीकरण 3 चेंडू आणि 4 धावा. निश्चितच प्रेक्षकांमध्ये उत्साह हा सामना पाहताना. आमचे सर्वांचे लाडके नवी मुंबईचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे काही वेळापूर्वी. ते सामन्याचा आनंद घेताना इथे दिसत आहेत. आणि या स्पर्धेवरती काल पहिल्या दिवसापासून आमच्या बोनकोडे गावचे सर्वांचे लाडके नगरसेवक लीलाधर नाईक साहेब हे स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत. आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं आपण या बोनकोडे गावच्या मैदानावर पाहतोय. 3 चेंडू आणि 4 धावा. फलंदाज श्रीनिवास तयार. आणि इथे मात्र फुल टॉस दिला होता आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. नो आणि 1 अशा एकूण 2 धावा मिळणार आहेत त्या
नो बॉलचा इशारा पंच संदेश मोरे आणि दुसरे पंच किशोर म्हात्रे दोघांकडूनही हा इशारा येतोय. चला पंचांशी कोणी वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे या स्पर्धेमध्ये. नो बॉल आणि आपण खिलाडूती दाखवायची आहे. आपण 40+ क्रिकेट खेळत आहोत. स्वस्थ शरीर आयुष्य महान. चला लवकर खेळ सुरू करा. कुठल्या प्रकारचा वाद करू नये पंचांशी. शत्रू द्यावी आपण लक्ष घाला. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि हा बीमर आहे याची नोंद घ्या. आणि आपण पाहिजे तर बघू शकता, मोबाईलमध्ये बघू शकता, लाईव्ह मध्ये बघू शकता. हा बीमर आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. रिव्ह्यू नाही आहे परंतु हा नो बॉल आहे. बेलापूर संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण कुठल्या प्रकारचा वाद करू नये पंचांशी. आतापर्यंत कुठल्याही सामन्यात कालपासून वादविवाद झालेला नाहीये, तर पंचांशी कुठलाही वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला लवकर करा, खेळ सुरू करा. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कृपया आयोजकांनी लक्ष घालायचं याच्यामध्ये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण 40+ क्रिकेट खेळत आहोत याची जाण ठेवा आणि लवकरात लवकर खेळ सुरू करा. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. रिव्ह्यू मागितला आहे आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये बघून सांगणार आहोत. तर शत्रुदळवी तुम्ही लक्ष घाला त्याच्यामध्ये. आयोजकांनी लक्ष घाला आणि लवकरात लवकर नेण्यात द्या. आपल्याला सामन्यांना उशीर होतोय नाहीतर मग
नो बॉल आहे आणि खेळाडूंनी निर्णय मान्य करायचा आहे. आपण 40+ क्रिकेट खेळत आहोत आणि आपण खेळाडू ते दाखवायचे आहे. आणि 2 मिनिटाच्या आत फिल्डिंग लावायची आहे, नाहीतर दुसरा निर्णय घेतला जाईल. इथे मात्र बेलापूर संघाला विनंती, फिल्डिंग लगेच लावा, आपल्याला अजून एक मॅच खेळायची आहे. आता मात्र 3 चेंडू, 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा. अजूनही संधी आहे बेलापूर संघाला. जर एखादा डॉट बॉल, एखादा चांगला चेंडू, एखादा हुकमी चेंडू आपल्या भात्यातला हा गोलंदाज जर टाकतोय तर नक्कीच पुन्हा संधी उपलब्ध होईल. 3 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा रोमांचकारी इथे सामना होतोय. आता मात्र फिल्डिंग मध्ये कुठलाही बदल मात्र दिसत नाहीये, परंतु फिल्डिंग जैसे ते ठेवली आहे. सीली मिडॉन लावलाय, बॅट्समन वरती दबाव आहे. बघूया यावेळेस बॅटची आतली काळजा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. फिल्डर वेगाने चेंडूवर येतोय, थोडीशी फंबलिंग, मिसफील्ड आणि याबरोबरच 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आणि याबरोबरच हा सामना जिंकलाय तो कोपरखर्णे संघाने. कोपरखर्णे संघाचे कर्णधार 1 शॉट. हो, 1 शॉटचा इशारा पंच संदेश मोरे यांच्याकडनं येतोय. आणि 2 चेंडू 1 धाव. अजूनही सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू 2 चेंडू आणि 1 धाव. अजूनही बेलापूर संघाच्या हातामध्ये सामना आहे. बघूया, 1 धाव कंपल्सरी काढायचे आहे. जर हा चेंडू डॉट काढला तर दबाव येईल गोलंदाजावरती आणि सामन्यामध्ये रंगत देखील येईल. धाव संख्या 59. धाव संख्येची बरोबरी झाली आहे. 1 धाव कंपल्सरी काढायची आहे. आणि बघूया आता मात्र इथे आपण पाहतोय कर्णधाराने फिल्डिंग लावली आहे, आक्रमक फिल्डिंग. सिलिमिडॉन एक आहेच, दुसरा इथे पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, एक कव्हर्स मध्ये फिल्डर सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. आणि बघूया अजून एक फिल्डर ऑन साइडला सर्कलच्या आतमध्ये आणला जातोय. दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅट्समन वरती. एक चांगला चेंडू टाकायचा आहे आणि हा सामना उत्कंठावर्धक स्थितीमध्ये न्यायचा आहे गोलंदाजाला. गोलंदाज आहे श्रीकांत पाटील. मनोबल मात्र निश्चितच मोठं आहे बेलापूर संघाचं. आक्रमक फिल्डिंग, बॅट्समनवर दबाव आहे. 2 चेंडू 1 धाव. हो, फ्लाइटेड डिलिव्हरी आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आणि याबरोबर सामना जिंकलाय तो कोपरखर्णे संघाने. कोपरखर्णे संघाचे कर्णधार लवकर यायचं आहे, लगेचच या, सामना लगेच सुरू करायचा आहे. कर्णधार लवकर या, रविकांत म्हात्रे लवकर या. टॉस लगेच घ्यायचा आहे. कोपरी आणि कोपरखर्णे यांच्यामध्ये हा सामना होईल. या लवकर या कर्णधार, उशीर होतोय. सामना 5 षटकांचा खेळायचा आहे. मॅन ऑफ द मॅच मिलिंद वेटा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नंतर दिला जाईल. हा सामना संपल्यानंतर दोन्ही सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच एकत्र दिला जाईल, एकाच वेळेस दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच आहे तो मिलिंद वेटा, परंतु पुरस्कार नंतर दिला जाईल या सामन्यानंतर. चला लवकर या टॉससाठी. नितीन भोईर इथे तयार आहेत आणि सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत. संपूर्ण स्पर्धा 5 षटकांची खेळवायची आहे. आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि नितीन भोईर इथे तयार आहेत.